नमस्कार, स्वागत आहे आपलं श्रद्धाज रेसिपीमध्ये। आज आपण पाहणार आहोत गूळ लावून लाडू कसे बनवायचे। त्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यात अर्धी वाटी बेसन पीठ घेणार आहे। 100 ग्रॅम गूळ मी किसून घेतलेला आहे। आता पिठामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून पीठ मळून घेणार आहोत। पीठ आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी या पद्धतीने पीठ मळून घेतलं आहे। आता आपण लाडू कसे बनवायचे ते पाहू। त्यासाठी मी थोडासा गोळा पोळपाटावर घेतला आहे। त्याला आपण असं शेंगोळे बनवतात तसं त्या पद्धतीने वळून घेऊ। वळवलेले दोरी आता आपण दोन्ही साइडनं चिटकून घेऊ। या पद्धतीने मी दोरी अशी चिटकून घेतलेली आहे। आता आपण मध्यभागी जोडणार आहोत। थोडंसं गोल वळवून आपण मध्यभागी जोडून घेणार आहोत आणि जोडलेलं टोक आपण व्यवस्थित चिटकून घेणार आहोत, कारण ते तेलामध्ये सुटणार नाही। या पद्धतीने मी लाडू बनवलेला आहे। असे आपण सर्व पिठाचे लाडू बनवून घेऊ। या पद्धतीने मी लाडू बनवलेले आहेत। आता आपण लाडू तळायला घेऊ। लाडूसाठी तळायला तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तोपर्यंत आपण बेसन पीठ थोडंसं गुळामध्ये कालवून घेऊ। चिमूटभर मी बेसन पीठ घेतलेलं आहे। व्यवस्थितपणे आपण गुळाला बेसन पीठ चिटकून घेऊ, कारण लाडूला आपल्या गुळ चिटकला जाईल। त्यामुळे बेसन पीठ जर नाही लावलं तुम्ही तर गूळ चिटकणार नाही। आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण लाडू सोडून घेऊ। एक साइडने पूर्ण भाजून झाल्यानंतर आपण लाडूला पलटी मारू। लाडूला पलटी मारल्यानंतर आता आपण त्यावर सोडणार आहोत गूळ। गूळ आपला वितळला का आपल्याला तो झाऱ्याने व्यवस्थित लाडूवर चिटकवायचा आहे। आणि हे लाडू आभाळाच्या वातावरणात करायचे नाही। ज्यावेळेस चांगलं ऊन पडेल त्यावेळेसच हे लाडू बनवायचे, कारण आभाळाच्या वातावरणामध्ये गूळ लाडूला चिकटणार नाही। व्हिडिओ आपले आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आपले लाडू आता तळून झालेले आहेत, आपण काढून घेऊ। व्यवस्थित भाजून झाले का लाडू आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आपल्या लाडूला गूळ व्यवस्थितपणे चिटकवलेला आहे आणि कलरही खूप छान दिसत आहे। या पद्धतीने आपल्याला राहिलेले लाडू पण तळून घ्यायचे आहेत। आपण आता आणखी लाडू तळून घेऊ। सेम ह्याच पद्धतीने पहिल्यांदा थोडेसे भाजल्यानंतर एक साइडने परतून घ्यायचे आहेत आणि त्यावरती गूळ सोडायचा आहे। तुम्हाला जर वाटलं गूळ कमी होते तर तुम्ही त्यावरती परत गूळ सोडा आणि गॅसची फ्लेम कमी ठेवा। गॅसची फ्लेम कमी ठेवली तर आपला गूळ करपणार नाही। लाडू सोडल्यानंतर गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही। कमी फ्लेमवरती लाडू तळायचे आहेत। थोडेसे परतले का त्यावरती आपण गूळ सोडून घेणार आहोत। सेम हीच प्रोसेस करून आपल्याला सर्व लाडू आता तळून घ्यायचे आहेत। आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या। आणि हे लाडू तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि हे लाडू तुम्ही नक्की करून पहा। 5 मिनिट लागतील लाडू तळायला, पण गॅसची फ्लेम कमी ठेवा, त्यामुळे आपला गूळ करपणार नाही। आता आपण त्यावर एक साइड भाजून झालेली आहे। आता आपण त्यावरती गूळ टाकून घेत आहोत। आपले लाडू आता तळून तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता गूळ पूर्णपणे लाडूला चिकटलेला आहे आणि कलर पण खूप सुंदर दिसत आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असेच व्हिडिओ पाहत रहा।